नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पाटील आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन असा ब्लॉग। आजचा ब्लॉग आहे धाराकुंड धाराशिव धारेश्वर धाराकुंड ह्या वॉटरफॉलला येण्यासाठी आपणास बरेचसे मार्ग लागतात। या वॉटरफॉलला येण्यासाठी आपण संभाजीनगर, सिल्लोड व चाळीसगाव या सगळीकडून सुंदर असे मार्ग आहेत। मी संभाजीनगर या दिशेने आलो असता कन्नडवरून घाटशेंद्रावरून तळनेर व तळनेरवर एका वस्तीवर कार पार्क करून आपल्याला जवळपास एक तास साधारणतः 1 तास डोंगरातून चालत जायचं आहे। मेन वॉटरफॉलकडे जात असताना आम्हाला डोंगराच्या कुशीतून ओसंडून वाहत असलेला अजून एक वॉटरफॉल दिसला व तो वॉटरफॉल आम्ही आमच्या ड्रोन कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला। वॉटरफॉलकडे जाताना आपल्याला साधारणतः 20-25 मिनिटं चालायचं आहे। त्यानंतर डोंगराचा उतार लागतो। तो डोंगर उतरल्यानंतर आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळतो। डोंगर उतरत असताना आपल्याला मोठमोठे दगड, निसरड्या जागा हे सर्व पार करून आपल्याला मेन वॉटरफॉल पाशी पोहोचायचं आहे। तुम्ही आत्ताच आले का इकडून? धबधबा हा समोर आहे का? पण इथून तर दिसत नाहीये। खाली गेल्यावर दिसेल। अच्छा, पाण्यात जायची गरज पडते का असं जास्त? दर्शन घ्यायला जाणं असलं पाण्यात जाणं पडतं। या धबधब्या शेजारी महादेवाचं सुंदर असं गुफेमध्ये मंदिर आहे। अनेक भाविक भक्त महादेवाच्या दर्शनासाठी इथपर्यंत येतात। जवळपास 20-25 मिनिटं चालत व 20-25 मिनिटं डोंगराचा उतार उतरल्यानंतर आम्ही मेन वॉटरफॉल पाशी पोहोचलो। एक नंबर। मित्रांनो, आज आपण बघितलाय धाराकुंडचा धबधबा। हा खूपच सुंदर असा धबधबा आहे आणि आपण आता घरी निघालोय कारण संध्याकाळचे 5:30 वाजलेत। आता आपण घरी निघालोय। चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तेव्हापर्यंत धन्यवाद।